या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ईश्वरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 2.5 लाखाचा घातक शस्त्रसाठा जप्त, 4 देशी पिस्तूल व कारतुसासह 2 संशयितांच्या मुसक्या आवळल्या। ईश्वरपूर पोलिसांनी अतिशय दमदार कामगिरी करत सुमारे 2.5 लाख रुपयांचा प्राणघातक शस्त्रसाठा जप्त केला असून या प्रकरणी 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे। बुधवारी रात्री पेठ-नेरले महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। संशयास्पद हालचाली करत असलेला एक इसम पाठीवर सॅक घेऊन थांबलेला दिसून आला। त्याची झडती घेतली असता सॅकमध्ये 4 देशी बनावटीचे पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे व 1 मॅगझिन आढळून आली। सदर इसमाचे नाव साहिल मोहन मिसाळ, वय 26, राहणार कासेगाव वाटेगाव रोड असं असून कसून चौकशीत ही शस्त्रे सोहेल हरून तांबोळी, वय 28, राहणार मंगळवार पेठ कराड याने ठेवण्यासाठी दिल्याची कबुली दिली। त्यानुसार पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही अटक केली। दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे व अवैध शस्त्रांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले होते। या कारवाईची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी माध्यमांना दिली। आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय अधिकारी अरुण पाटील यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व त्यांच्या पथकाने अभिनंदन केलं। महानकर न्यूजसाठी हरुण नालबंद, ईश्वरपूर।